तर गणेश नाईकांनंतर आता इतर भाजप आमदारांचाही ठाण्यात जनता दरबार होणार आहे। संजय केळकर आणि निरंजन डावखरे देखील जनता दरबार घेणार असल्याची माहिती आहे। भाजप कार्यालयात सोमवार ते शुक्रवार जनता दरबार घेणार आहेत। या आधीच गणेश नाईकांकडून ठाण्यात 100% भाजपची घोषणा करण्यात आली आहे। मला असं काही वाटत नाही आणि अस्वस्थता निर्माण होण्याचं काही कारणही नाही आहे, कारण की स्वतः माननीय मंत्री महोदयांनी सांगितले की सगळ्यांनीच अशा प्रकारचे घ्यायला काही हरकत नाही। तेवढंच लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या अधिकाधिक प्रमाणामध्ये सुटल्या जातील आणि हे सरकार जे आहे ते सर्वसामान्यांचं सरकार आहे हे देखील लोकांच्या समोर कायम अधोरेखित राहील। खरं म्हणजे माननीय मंत्री गणेश नाईक हे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 15 वर्ष पालकमंत्री होते आणि मलाही आठवत आहे की जनता दरबार हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा असा उपक्रम होता। आता ते मंत्री झालेले आहेत, त्यामुळे जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी ज्या आहेत ते सोडवण्याकरता ते जिल्हाभर अशा प्रकारचे जनता दरबार घेऊन लोकांशी संवाद करणार आहेत। त्यांनी पण सांगितलं आहे की जे म्हणून आहेत मंत्री त्यांनी सर्व ठिकाणी अधिकाधिक लोकांपर्यंत जर कनेक्ट राहिले तर चांगलंच आहे। नेतृत्वाने समजा त्या जिल्ह्यातल्या किंवा त्या महापालिकेतल्या क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांवर जर सोपवलं तर कार्यकर्ते त्याच्यावरचा निर्णय घेतील आणि त्याच्यामुळे हा जो काही संभ्रम आहे हा काही संभ्रम नाही आहे। अनेक वेळा या जिल्ह्यामध्ये मी याचा साक्षीदार आहे की अनेक वेळेला युती झालेली पण आहे, युती झालेली न झालेली पण आहे। मग ते नगरपालिका असो, महापालिका असो, जिल्हा परिषद असो, त्या ठिकाणी ती परिस्थितीनुरूप अशा प्रकारचा निर्णय होत असतो आणि त्यामुळे त्या परिस्थितीनुरूप अशा प्रकारचे निर्णय निश्चितपणे होतील।